विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 9 जण सुखरूप बाहेर, तर 8 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयासह यावेळेस डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. म्हात्रेला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात भेट. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्याच दालनामध्ये आमदारांसोबत बैठक. रोहित पवार मात्र गैरहजर. काही लोक संस्कृती विसरलेत. शिंदेंच्या दालनामध्ये काल एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान. शरद पवार एकनाथ शिंदे भेटीवर उदय सामंत यांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रजिस्ट्री रद्द करण्याचे आदेश. मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही. अमिडिया कंपनीच्या कबुलीनंतर पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. शिक्षक संघटनांचं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेच्या 1500 शाळा आज बंद. शिक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप. तर सरकारकडून आंदोलनकर्त्यांचं 1 दिवसाचं वेतन कापण्याचेही आदेश. सातारा आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. साताऱ्यातील काही तालुक्यांमध्ये आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे कराड, जावळी, वाईतील शाळांना सुट्टी जाहीर. विरारकडे जाणारी लोकल सेवा पूर्ववत. नालासोपारा स्टेशन परिसर अद्यापही पाण्याखाली. गेल्या 5 दिवसांपासून वसई विरारमधील परिसर जलमय. पहिल्याच पावसात नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामाची पोलखोल. गंगापूर रोड परिसरात रस्त्यावरती मोठं भगदाड. महापालिका आयुक्तांकडून संबंधित ठेकेदारावर कारवाईचा इशारा. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू. पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचं रेस्क्यू. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. राम मंदिर दानचोरी प्रकरणी एसआयटी तपास अंतिम टप्प्यात. अयोध्या भेटीनंतर एसआयटी उत्तर प्रदेश सरकारला अंतिम अहवाल सादर करणार. 13 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर आहे. इराणचं सरकार मला मारण्याचा कट रचतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. युद्धबंदी संपली. नाटो परिषदेत पालखी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे पुणे प्रशासन सज्ज. वारकऱ्यांसाठी पालिकेच्या 101 शाळांमध्ये मुक्कामाची सोय. तर 40 ठिकाणी वैद्यकीय आणि हिरकणी कक्षही उभारण्यात आले. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.